सारासार विचार करावू ठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेला संकट तराल दुर्गट भाव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मारे राम धरी हाची नेम हाणीशी तुका म्हणे कोटी कुळती पुनीता भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेला संकट कराल दुर्गट भव सिंधू विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज ब्रह्म एकनाथ महाराज महादेव हनुमान गोपाल कृष्ण भगवान रामचंद्र भगवान जगदंबा माता छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अमरावती माता की जय विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकरो प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया धनी सा 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 धनी रे 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 सा रे गा 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 मा रे सा 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 पा पा म द प म ग प म ग रे म ग रे सा पा पा म द प म ग प म ग रे म ग रे पा पा म द प म ग प म ग रे म नि द प दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुवर विमल जशुर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि
विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर। जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो। 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 तुमच्या लागलो निज चरणा। तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तू भया देवा यावरी न करावा वेरू। तुमच्या जयांचे केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता विठाल विठाल विठाला विठाला सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोवाचे। तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू प्रस्तुत। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग। महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळा जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिचय द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं। वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम। आणि माऊली ज्ञानोबाऱ्या देखील वर्णन करतात। म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले। जो जगाते चाळिता तुझे या सत्तेने वेदासी बोलणे। सूर्याशी चालाने तुझी या ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। ज्या भगवान परमात्म्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही। अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे। भगवंत स्वतः सांगतात एकोहोम बहुश्याम एकलेनी कंठेची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ देखील ठरलेली आहे। म्हणून त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने स्वयंभू कनकावती मातेच्या प्रांगणामध्ये नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने खूप सुंदर असं केलेलं सप्ताहाचं आयोजन आहे। आणि यामध्ये आज पहिल्याच दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये एक साऊंड क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे। अगदी गेल्या 4-5 वर्षापासून ज्यांचा आमचा परिचय आहे त्यांचेच नातेवाईक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे केशवदादा मोरे ज्यांनी संपर्क केला। येईपर्यंत कॉलवरती संपर्क चालू होता। आणि महाराष्ट्रातील किती नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं तर एक भानगड असते पहा। भक्ती विना देवा दिसत नाही पैसा विन कीर्तन। पटतंय का पहा तुम्हाला। बरं 2 दिवस बोलणं चालू होतं आमचं। ताई किती करता आम्ही म्हणायचे किती देता किती करता पण शेवटी तारीख घेतली। आदरणीय हरिभक्तपरायण तुळजाभवानी ट्रान्सपोर्ट ज्यांच्याकडे आहे
कणगर आदरणीय श्रीमान किशोरदादा बाबासाहेब वरगुडे, एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व गावकरी मंडळी आहेत, सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, त्याचबरोबर खूप मोठा सिंहाचा वाटा पवित्र अशा सेवेसाठी ज्यांचा आहे, आदरणीय हरिभक्त परायण आपल्याच गावाचे सरपंच आदरणीय हरिभक्त परायण सर्जेराव दादा आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायचे. त्याचबरोबर सर्व गावकरी मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा सेवेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे, आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानानं वयानं तपानं अधिकानं ज्येष्ठ आहेत. आज वेळात वेळ काढून कीर्तन श्रवणासाठी नाही तर आशीर्वाद देण्याकरिता आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्त परायण आमचे बाबा महाराज मोरी आहेत, बाबांचे धन्यवाद व्यक्त करते. जोरात टाळी वाजून स्वागत करायचं. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय किशोर महाराज निर्मळ आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. जोरात टाळी वाजून स्वागत करायचं. उपस्थित सर्व पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांचे धन्यवाद. पवित्र अशा सेवेसाठी गुणजन म्हणून लाभलेले अतिशय सुंदर कोकिळेसारखा ज्यांचा कंठ आहे, आदरणीय हरिभक्त परायण सोपान महाराज दिवे आणि आदरणीय हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज शेटे आहेत. आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज नालकर आहेत, तुमचे धन्यवाद. आदरणीय हरिभक्त परायण डॉक्टर रघुनाथ नालकर, त्यांचे धन्यवाद. बापूसाहेब नालकर आहेत, अजयदादा मुसमाडे आणि सुभाषदादा नालकर, एकदा सर्वांसाठी जोरात टाळी वाजवायची. त्याचबरोबर मृदंगाचे साथ करण्यासाठी लाभलेले खूप सुंदर असं वाजवणं आहे, समयाशी सादर व्हावे, आदरणीय हरिभक्त परायण आमचे गणेश दादा, जोरात टाळी वाजवायची दादांसाठी. सजगुरे बरोबर आहे ना, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. कीर्तनासाठी माझे वडीलही उपस्थित आहेत. त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देण्यासाठी आदरणीय हरिभक्त परायण बाबा, तुमचे धन्यवाद. अशोक महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायची. नावं लई झालेत, मला सापडच नाहीत. इकडे सर्व टाळकरी मंडळी, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते. तिकडे विनेकरी बाबा, आमच्या तिन्ही तुळशीवाले मावशी असतील आणि चोपदार बाबा, जसे पाहिजे तसे आहेत. चोपदार असे नाही तर काय काडी मुडी, काहीच कळना कशासाठी उभे राहिले. टाळी वाजवा एकदा जोरात त्यांच्यासाठी. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि त्याचबरोबर साऊंड सिस्टीमसुद्धा एक नंबर आहे, जगदंबा साऊंड, जोरात टाळी वाजवा एकदा त्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही ठेका धरला तेव्हा समजून आलं की तुम्हालाही काहीतरी कळतं यातलं, नाही तर काय फक्त बिटणं. रात्री कीर्तन होतं माझं शिल्लोडकडं, ती माझ्याकडं पाहतच नव्हतं, समजतच नव्हतं हे काय सांगतील, पत्ता लागत नव्हता. मी आवाज वाढवा म्हणते का कमी, ते माझ्याकडे पाहतच नव्हते. कीर्तन संपलं पण अजिबात नाही पाहिलं. म्हणून खूप सुंदर अशी समज आहे. प्रत्येक गोष्टीतलं अगदी पाहिलं तर ज्ञान पुरेपूर्ण असलं पाहिजे, आणि ते परिपूर्ण ज्ञान असल्याशिवाय आपण तेवढं परिपूर्ण काम करू शकत नाही. प्रामाणिकपणाने काम पार पाडतायत, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. नाथब्रह्म यूट्यूब चॅनल जे माझ्यासोबत कंटिन्यू असतात, आदरणीय हरिभक्त परायण आमचे विठ्ठलदादा पौळ, आणि त्याचबरोबर व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम करतात इकडे आदरणीय हरिभक्त परायण आमचे अभिषेक दादा आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्वच इकडे यूट्यूब चॅनल आहे. कनकावती संस्थांचं लाईव्ह चालू आहे का? अच्छा, तुमचे धन्यवाद व्यक्त करते. उपस्थित पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त, आता सगळ्यांचे नावं मला परिचित नाहीत. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्व हरिभक्त परायण मंडळी, सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदरावाल्या, नथीवाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आई माई भगवतीच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर असं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने अगदी जगज्जननी जगदंबेचा अवतार कसा धारण केलेला आहे. भगवती मातेचा नवरात्र उत्सव आपण साजरा करतो, पण सगळ्यात पहिला गोंधळी कोण, प्रत्येक गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तसं पाहिलं तर संतांची मांदियाळी आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी रचला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एक नाथ, खाम दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून पवित्र ते कुळा पावन तु देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेते हरिचे दास जन्म घेती, जेते हरिचे दास जन्म घेती, धर्म
धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण. धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, धर्म धर्म त्यांचा झाला नारायण, झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मातीचा विचार केला तर 3 जणांचं फार मोठं योगदान. कोणते? 3 सजावत देशको, सती संत और शूर. 3 लजावत देशको, कपटी कायर आणि क्रूर. सगळ्यात मोठी जबाबदारी कोणाकडे असेल तर माता माऊलींना तुमच्याकडे आहे. नवरात्री उत्सव आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी माता माऊल्यांच्याकडे. का? 99% संसार हा बाईच्या हातात असतो. घरामध्ये बाईला संस्कार नसतील तर घराचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाहीये. किती बिघडलेला नवरा असू द्या, बाई जर संस्कारी असेल तर जागेवर आणण्याचं काम करते. संसाराला अजिबात बिघडू देत नाही. आणि कधी कधी बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे. अख्ख्या गावामध्ये सुंदर मेकअप करून चक्रा मारत असेल आणि घरात जर गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये. लेकराचे संस्कार सांगतात या बाईचे संस्कार कसे असतील. कारण का? भगवान भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेशिवाय अपूर्ण आहेत. श्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. आज कीर्तनासाठी तुम्ही आलायत, पण चालत येण्याची लागते ती शक्ती, टाळी वाजवण्याची लागते ती, कीर्तन श्रवणाची लागते ती, डोळ्यानं भगवतीचं रूप पाहण्याची लागते ती. प्रत्येक गोष्ट आहे. संतांनी वर्णन केले, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. भगवती मातेचे खूप मोठे उपकार आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं प्रामुख्यानं 3.5 शक्तिपीठ पाहतो, पण ती भगवती माता आपल्या घरामध्ये पावला पावलावरती आपल्याला दिसते आणि ती प्रगट होते, ती कार्य करत असते. ज्या वेळेला ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून येते ना, त्यावेळेला ती धनदान करण्याचं काम करते. आणि पैशाशिवाय कोणतं काम होत नाहीये. आज पहा तुम्ही, प्रपंचामध्ये वित्ताची, परमार्थामध्ये चित्ताची आणि शरीरामध्ये पित्ताची गरज असते. शरीरातलं पित्त जास्त झालं तर लोकाला चक्कर येते आणि कमी झालं तर माणसं लखवा भरल्यासारखं करतात. प्रपंचामध्ये वित्ताची गरज आहे. पैसा नसेल तर कोणतंच काम आपण पार पाडू शकत नाही. तशी परमार्थामध्ये चित्ताची गरज असते. चित्त जागेवर नसेल तर चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे ब्राह्मी, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे ब्राह्मी, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमे नाना तीर्थे ब्राह्मी, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे ब्राह्मी, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ, चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ. परमार्थामध्ये चित्ताची गरज असते. महिला मंडळ, तुमचं चित्त परमार्थामध्ये आहे की प्रपंचामध्ये आहे ते मी सांगू शकते तुम्हाला. तुम्ही जर म्हटलं तुमच्या चित्तात काय, तुम्ही म्हणाल ताई आमच्या चित्तात परमार्थ आहे. परमार्थ जर म्हटलं तुम्हाला विचारलं हरिपाठाचा 5 नंबरचा अभंग कोणता आहे, गंगू मावशी सांगता येईल का? खरं खरं बोला. हा सांगाल तुम्ही, पण अर्धा 1 तास विचार करावा लागेल. बरोबर की नाही? पण तुम्हाला जर इथं बसल्या बसल्या विचारलं राधा का तुमच्या घराचा हळदीचा डबा कुठे आहे हो, सांगाल की नाही? मग चित्तात काय तुम्ही समजायचं आहे. चित्ताचं हरण व्हायचं. हरीला पाहुनी भुलली चित्ता, हरीला पाहुनी भुलली चित्ता, मंदिरी घुसळी डेरारिता, मंदिरी घुसळी डेरारिता, वारी आले कुंडल हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले. चित्ताचं हरण व्हायचं. सांगण्याचं तात्पर्य परमार्थामध्ये चित्ताची गरज असते, तशी प्रपंचामध्ये वित्ताची गरज असते. तीच भगवती माता धनलक्ष्मी म्हणून आली तर श्रीमंत करण्याचं काम करते, धनदान करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता तुमच्या घरात अन्नपूर्णा म्हणून आली तर पोटातील आग शांत करण्याचं काम करते.
ती भगवती माता आपल्या घरामध्ये रेणुका म्हणून आली तर घरातील रोगराई नष्ट करण्याचं काम करते. आणि तीच भगवती माता जर तुमच्या घरात सरस्वती रूपाने कार्यरत झाली ना तर जीवन जगण्याचं ज्ञान देऊन जाते. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून करी घेवोनिया विना करी मंजूळ गायना ये सभेमध्ये असून शारदे मयुरावरती बसून ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बस. खूप मोठे उपकार आहेत भगवतीचे. नवरात्री उत्सव तुम्ही करता महिला मंडळ. 9 दिवसाचा उपवास धरलाय का? हा, उपवास धरला. 9 रंगाच्या साड्या घेतले का? कुठं काय आलंय आपल्याला काय अजून पत्ता नाही लागला. मालकाला टेन्शनच येतं आता सध्याच्या काळात. नवरात्र उत्सव आला काय चक्कर. 9 दिवसाच्या साड्या घेतल्याशिवाय बाई शेतातलं काम सुद्धा करत नाही. मला सांगायचं तुम्हाला, सध्याच्या काळात पहा तुम्ही, टिपरे खेळतात, गरबा खेळतात, कुठं कुठं काय काय, कुठं कुठं काय काय. सध्याच्या काळामध्ये या कलियुगामध्ये भगवती मातेनं ज्या वेळेला 9 रूप धारण केली होती ना, भगवती मातेनं प्रगट झाली तर महिषासुरासारख्या राक्षसाचा वध करण्याकरिता. पण आज प्रत्येक स्त्री शक्तीला पावला पावलावरती महिषासूर भेटतात. भगवती मातेच्या सध्याच्या काळात अंगातील वस्त्राकडे लक्ष देण्यापेक्षा सुद्धा भगवती मातेच्या हातातल्या शस्त्राकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. तुमचं स्वतःचं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाहीये. सांगण्याचं तात्पर्य मला, आज 9 दिवसाच्या टिपऱ्या ठेवण्यापेक्षा आज 9 दिवसाची जर एखाद्या स्त्रीला प्रत्येक शिबिर ठेवा ना, तरुण मुली असतील 21, 22, 25 वर्षाच्या, लाठीकाठी शिकवा त्यांना, तलवारबाजी शिका, स्वतःचं संरक्षण होईल. सांगण्याचं तात्पर्य 9 दिवस उपवास करता. कोणी पायातील चप्पल सोडतं पहा. भांडणं करायचे सोडता का तुम्ही 9 दिवस? आज जे वाईट गुण आपल्या अंगात असतील ते सोडायचा प्रयत्न करावा, त्याचा उपवास करावा भगवती मातेचा. उपवास करू नये या मताची नाहीये, पण आपलं मन तेवढं निर्मळ असावं. कीर्तनात बसलायत पण एखादी शेजारणीच्या बद्दल तुमच्या मनात थोडं जरी पाप आलं तरी सुद्धा कीर्तनात बसण्याचा आपल्याला अधिकार नाहीये आणि ती फलप्राप्ती आपल्या पदरी पडू शकत नाहीये. भगवती मातेचे एवढे मोठे उपकार आहेत. 9 दिवसाचा जागर. मग विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण? एवढ्या दिवसापासून कीर्तन ऐकताय तुम्ही, मला तुम्ही उत्तर द्या. विश्वातला भगवती मातेचा सर्वात पहिला गोंधळ कोणी घातला? जागर कोणी केला? आणि विश्वातला सर्वात पहिला गोंधळी कोण? इकडं बोला, आमच्याच पार्टीचे नका बोलू, तुम्ही सांगा. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पहिला आहेत नारद मुनी आणि दुसरे आहेत दक्ष महाराज. दक्षाला सांगितलं ब्रह्मदेवानं तुला प्रजापती पद देतो पण मला या सृष्टीच्या निर्मितीत मदत कर. म्हणून दक्षानं काय केलं? 20,000 पुत्राची निर्मिती केली. जा म्हणे अरण्यात, भगवंताची तप करा, नामचिंतन करा आणि परत आल्याच्या नंतर तुमचं शुभमंगल लग्न लावून देतो म्हणे. आता हे 20,000 मुलं गेले, अरण्यात गेले, तप केलं, काही काळाच्या नंतर परत निघाले. मध्ये चढवले शिंडेवाल्या बाबांनी. अखंड ज्यांच्या कंठात नामचिंतन आहे आणि जे कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत. नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा. नाही म्हटले तर एकामेकाच्या शेजाऱ्याची शपथ तुम्हाला. जोरात जोरात. नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. यांना काय गुत्त दिलं काय तुम्ही? तुम्हाला कीर्तन ऐकायलाच बसवलंय. जोरात आवाज आला पाहिजे मला. नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. वा वा वा, एवढं जीव गेल्यासारखं नका करू. राहू द्या राहू द्या राहू द्या. अखंड ज्यांच्या कंठात नामचिंतन आहे, कधीच एका ठिकाणी थांबत नाही, त्यांना कळीचा नारद म्हणतात. त्यांचं नाव काय? नारद मुनींनी अडवलं, कुठे निघालात? सांगितलं बाबांनी तप करा, सांगितलं परत या तुमचं लग्न लावून देतो, या सृष्टीच्या निर्मितीत मला मदत करा. सांगितलं मूर्खानो कशाला संसाराच्या भानगडीत पडता? दुःख बांधावडी आया संसार लटिकावे वार सर्व. भानगडीत पडू नका, परत जा आणि भगवान परमात्माचं नामचिंतन करत राहा.
ते 20,000 मुलं परत गेले. दक्षाला राग आला. नारदा श्राप देतो, 2 मिनिटपेक्षा अधिक वेळ तुम्ही कधीच एका ठिकाणी थांबून कोणालाच उपदेश करू शकणार नाही. म्हणून नारद मुनींच्या पायात चाळ्या, अखंड भ्रमंती चालू असते. ब्रह्मदेवाले दक्षा काय केलंस तू? बाबा बरोबर केलंय. अरे दक्षा चुकलायस तू. तुला वाटलं सृष्टीच्या निर्मितीत मदत व्हावी म्हणून 20,000 मुलं निर्माण केले. अरे ते धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, किन्नर जातीचे होते. एवढ्या मोठ्या पापांतून तुला वाचवण्याचं काम केलंय. काय चुकीचं केलं नारदाने? लक्षात आलं बाबा या पापातून उतराय होण्याकरिता काय करावं लागेल. 9 दिवस भगवती मातेची उपासना, 9 दिवस आणि 9 रात्री. सगळ्यात पहिले दक्ष महाराजांनी तेलाचा दिवा जाळला. तेव्हापासून आपण भगवती मातेचा गोंधळ घालतो आणि तोच गोंधळ जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. हा गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोविंद गोपाळांची मेळी, गोपाळांची मेळी. गोविंद गोविंद गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळा वसुदेवा हरिनाम जंबळा. गोंधळी 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 ना आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही आंब्याचे गोंधळी. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. आई राजा बरं एखादी अंबाबाई नाही उठली जागेवरची. कालच्या कीर्तनात चालू केलं का अंबाबाईने आहा ओहो आहा ओहो आहा. म्हटलं मावशी आत्ताच कीर्तन चालू झालंय. आहा ओहो आहा ओहो. म्हटलं मावशी आत्ताच कीर्तन. मावशी कशाची ऐकती? मी पाहिलं मावशीच्या कमरेला पिशवी होती भलीच जाड. मी घेतली काढून. पैशाचे बंडल मावशीचा आहार राहिलं आणि ओहो राहिलं. मला सांगायचं तात्पर्य ऐका, त्याच्या पुढे हे सांगण्याचं कार्य काय आहे, हेतू काय असतो ऐका. जी बाई कधी जावाचं पोटू देत नाही, जी बाई कधी सासूसोबत आणि स्वतःच्या नवऱ्यासोबत नीट वागत नाही, जी बाई कधी घरा शेजाराचं घर टिकू देत नाही, त्या बाईच्या अंगात भगवती माता यायला एवढी सर्वसामान्य नाही आहे. भगवती मातेला सांभाळणं म्हणजे ती साक्षात धगधगती ज्वाला आहे. तिला सांभाळणं फार कठीण आहे. दक्ष महाराजांनीच 2 अटी सांभाळता नाही आल्या. पहिली अट सांभाळली, महादेवाच्या सोबत लग्न लावून दिलं. पण दुसरी अट मात्र महादेवाचा अपमान केला आणि सती मातेनं स्वतः पूर्ण राज्याचा विध्वंस केला दक्षाचा. आणि नंतर स्वतः योगगणित लीन झाले आहेत. नंतर हिमालय आणि मैना मातेची कन्या पार्वती नावानं प्रगट झाली. सांगण्याचं तात्पर्य आहे विश्वातला सर्वात पहिला गोंधळ भगवती मातेचा दक्ष महाराजांनी केला. तो गोंधळ आपणही घालतोय. जगत जननी जगदंबे मातेचा गोंधळ करतो. स्त्री शक्ती सर्वसामान्य नाहीये. आईनं सगळ्यात पहिले लेकरांच्या वरती संस्कार देण्याचं काम करायचंय आणि ते काम तुमच्याकडे. पहा तुम्ही लहान लेकरू जन्माला आलं, सगळ्यात पहिले लेकराचा गुरु कोण? बोलावं कसं, वागावं कसं, चालावं सगळ्या गोष्टी आई शिकवते. माऊली ज्ञानोबाराय सांगतात योग्य मार्गाने वाटचाल करायची असेल भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविना अनुभव कैसाकडे. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा दुजा पाहता नाही त्रिलोक. जीवनात एकदा तरी गुरु करावे लागतात. प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारं सुंदर असं भजन आहे पा. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. जीवन
जीवनात एकदा तरी गुरु करावेत, एकदा तरी गुरु. सगळ्यात पहिले लेकराचा गुरु आई आहे. आई जर का संस्कार द्यायला कमी पडली ना तर म्हातारपण धोक्यात गेल्याशिवाय राहत नाही. आज पहा तुम्ही, शोकांतिका वाटते. 16 आणि 17 वर्षाची पोरं सुद्धा व्यसनाधीन झालेत आणि रात्रंदिवस दारू पिऊन पडलेली असतात. कुठंतरी उचलून आणावे लागतात. कारण बा कुंभार मडकं घडवतो पहा, पण जोपर्यंत चिखल ओला आहे ना तोपर्यंतच मडक्याला आकार बसतो. एकदा का चिखल वाळला मडकं फुटतं पण आकार देता येत नाही. सांगण्याचं तात्पर्य लहान लेकरू आहे तोपर्यंत संस्कार. एकदा का कानाच्या वर गेलं तुम्हाला घराच्या बाहेर काढेल पण नंतर संस्कार देणं शक्य नाही आहे. आईनं संस्कार द्यायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचं आहे. डोळ्यात तेल घालून अहोरात्र स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याकरिता तयार होतात. चिठ्ठी न कोई संदेश जानी वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. 3 जणांची या महाराष्ट्राच्या मातीला फार मोठं योगदान आहे. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबराय पहा, वारकरी संप्रदायाचं नाक आणि संप्रदायाचं कळस आहेत. प्रत्येक साधू संतांनी भगवंताला कधीच नाही मागितलं, पण तरी सुद्धा जगाच्या मालकानं कावडीने पाणी ज्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी प्रत्येक संतांच्या घरी कार्य केलंय का? चित्ती नाही आस. आणि त्याचा पांडुरंग दास अंतकणात फक्त भाव शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला. मंदिर किती सुंदर बांधा, महिला मंडळ मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिराची सुंदरता असते मंदिराच्या कळसावरून, तशी माणसाची सुंदरता असते माणसाच्या नाकावरून. नाकाला शेंडा असेल तर किंमत, नाही तर लोक म्हणतात काय नट्ट नाक घेऊन बोलता. अर्थविन पोती वाचून काय वो, अर्थविन पोती वाचून काय, अर्थविन पोती वाचून काय काय, अर्थविन पोती वाचून काय. प्रेमाविन भजन नाकाविन मोदे अर्थाविन पोती वाचून काय, भजन नाकाविन अर्थाविन पोती वाचून काय, अर्थाविन पोती वाचून काय. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचूनी काय. सांगण्याचं तात्पर्य अंतकरणातला भाव शुद्ध असावा. आमचं बंद पाडू नका फक्त. विठ्ठल विठ्ठल झाकली मोठ 1.25 लाखाची राहू द्या काय असो. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. एके बाईचं पाय एवढी एवढंसं नाक आणि भली मोठी नथ नाकात घातली. मालकाला म्हणते पप्प्याचं बाप कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या कणगरमध्ये आपलंच भूते, पण तरी म्हणतं पप्प्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. आणि कधी कधी सांगत असते पुरुष मंडळीला, वर्षातून 6 महिन्यातून 2 महिन्यातून किंवा महिन्यातून एखाद्या वेळेला तरी बायकोचं जरा कौतुक करत जा. कौतुक कशामुळे? वा पप्प्याची माय किती भारी भाजी की कधीतरी म्हणायचं, काय सुंदर आज भारी दिसायला लागली एवढंच म्हणायचं. नका का चांगली दिसेना पण म्हणायला काय हरकत. दिवसभर किती थकलेली असू द्या पण एका मिनिटात तिचा थकवा हलका होतो, तिचा शीण निघून जातो. सांगण्याचं तात्पर्य एकदा कीर्तनात म्हटलं मी, कौतुक कधी करा हे कळायला पाहिजे बरं. कौतुक करा बायकोचं. नवरात्र उत्सव चालू होता, तिला उपवास, तिने काय लवकर स्वयंपाकच केलं नाही. दुसऱ्या दिवशी गेलो. याच्या डोक्यात एकच, 25 वर्ष झालं लग्नाला तरी म्हटलं बायको कशामुळे घरात एवढे जोरात भांडे आपटते. उद्या पहिलं जाऊन बायकोचं सकाळी सकाळी कौतुक हे वाटच पाहत होतं. सकाळी आंघोळ यानं 6 वाजताच केली, रोज 10ला उठायचं. आज 6ला उठलं, त्यानं आंघोळ केली. रोज पार 11 वाजता देवपूजा, पण याची 8:30 वाजता देवपूजा झाली. 9 वाजता जेवायला बसला. पप्प्याची माय अगं जेवायला वाढ. तिनं वाढलं ताट, त्याच्यात भाजी दिली, भाकरी वाढली. त्यानं भाजी खाऊन पहिला घास खाऊन पाण्याच्या अगोदरच म्हटलं वासावरून, पप्प्याची माय अगं काय भाजी केली. 25 वर्ष झालं लग्नाला पण अशी चव अजून कधी भाजीची लागली नाही. काय चाव तुझ्या हाताला म्हणे, काय भाजी केली तू. अगं दोडक्याची भाजी काय भारी. ती घरात गेली, किचन मध्ये लाटणं घेऊन बाहेर आली.
25 वर्ष झालं म्हणे लग्नाला, सकाळ संध्याकाळ थापाथुपा करून घालते म्हणे तुम्हाला, पण अजून कधी कौतुक नाही केलं. आज शेजाऱ्याच्या गंगूकून भाजी आणली तर काही कौतुक चाललंय म्हणे. हे कळायला पाहिजे, कौतुक कधी करावं हे समजायला पाहिजे. मला सांगायचंय तुम्हाला, नाकाला शेंडा असावा. नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे. आता एकीमेकीच्या नाकाकडे नका पाहू. हां, आणि एवढे लांबून तुम्हाला आपलं नाक दिसणार नाही, कारण माझ्या सुद्धा नाकाला शेंडा असावा. नाकाला शेंडा असं. साधी मुलाला मुलगी पाहिजे असेल तर महिला मंडळ म्हणतात पप्पेच पप्पा पप्प्याला पोरगी पाहायला जा बरं, पण अगोदर नाका डोळ्यात पहा. पहिला काळ सांगते मी, आता नाही. पहिलं पोरगी पाहायला गेलं तर पोरग म्हणायचं पोरगी काळीचे, पोरगी गोरी आहे, पोरगी बुट्टी आहे, पोरगी उंच आहे, पोरगी लुकडी आहे, पोरगी जाड आहे. आता म्हणतं बांगी का असं ना, पण भेटच ना, तो करणार काय. गावागावात टेम्पो निघायला लागले. होईच ना, एके पोराचं ज्यांची रखडले त्यांचं अवघड आहे. परवा एक मुलगा मला म्हणे ताई एखादी पोरगी पाहा ना आपल्याला. म्हटलं दादा वय किती? म्हटलं 42. म्हटलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो तू. गावागावात नाही, लग्नच होईना. नाकाला शेंडा असेल तर किंमत महिला मंडळ. नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. थोडं रेंजमध्ये राहा, नाही तर काही जणांना पहा तुम्ही 12 महिने पाऊस काळात. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबा आहेत. काय करावे ती 32 लक्षणे, आणि नाक नाही तेने वाया गेले. तुकोबा यांचा अधिकार. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा. चंद या नामाचा घेतला असे तुकोबा यांचा अधिकार. तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. तुकोबाऱ्यांचा अधिकार. तुकाराम नाम घेता जगण्याचा पाया, चालण्याचे बाळ विचारांचे काळ. तुकाराम जगण्याचा पाया, चालण्याचे बाळ जगण्याचा पाया. शब्दांची मान अक्षरांची रान, शब्दांची मान अक्षरांची रान. अभंगाचे पान तुकाराम जगण्याचा पाया, चालण्याचे पाया जगण्याचा पाया, चालण्याचे पाया जगण्याचा पाया. जगद्गुरु तुकोबा यांचा अधिकार आहे. तुकोबा यांचा अधिकार संपन्न तुकोबा यांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता बाबा रे विचार करा जीवनात सार काय असार काय. तुकोबा सांगतात विचार करा, पण कोणता. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. एकदा तरी विचार करा. ज्याच्या गळ्यात माळ तो होय होय वार करी, पाहे पाहे रे. एकदा तरी माणसानं पंढरी शेजारे आल्यानो. दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाहे वो भा सगळे जण म्हणा जोरात, वाट पाहे वो भा, वाट पाहे वो भा. चांगला आवाज माहिती तुमचा. जोरात असंच भजन करायचं, अजिबात लाजायचं नाही कोणाला. भगवान परमात्माचं नामचिंतन करावं. एकदा तरी पंढरपूरची वारी. का गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी. एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्यावर तुकोबा सांगतात गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करायचे. भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा असावा. तुकोबा सांगतात बाबा रे विचार करा जीवनात सार काय असार काय याचा विचार करून कंठात भगवंताचं नामचिंतन धारण करायचं. सार सार विचारा करा उठा उठी, सार सार विचारा करा उठा उठी. सार सार विचार करा उठा उठी, सार विचार करा उठा उठी. सार सार विचारा करा उठा उठी, सार सार विचारा करा उठा उठी. सार सार विचार
विठोबाचे गर गम ग गम ग गम ग साप मप गम प गम रे ग सा रे नि ग प नि नि सा सा रे रे ग ग रे गम ग गम ग गम ग नि सा रे नि प न म प गम रे ग 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 रे गम ग गम ग गम ग नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने दिसला संकट दयाच्या चिंतने दिसला संकट नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जला संकट दयाच्या चिंतने निर्जला संकट रावा. टाळी वाजवा एकदा जोरात. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची. तुकोबाराय सांगतात बाबारे विचार करा जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करायचा. आता प्रपंच सार की परमार्थ सार याचा विचार केला आपण. कितीही प्रपंच सार म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न केला अजिबात सुख कुठेही सापडत. मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद आहे ना भगवती मातेच्या अगदी नवसा सायसानं तुम्हाला एक मुलगा झाला. मुलगा झाला त्या दिवशी जेवढा आनंद आहे तोच आनंद तोच मुलगा 40 वर्षाचा झाल्याच्या नंतर राहतो का सांगा. मला सांगायचे प्रपंचात जसं वय वाढत जाईल मान सन्मान देखील कमी होतो. पण परमार्थामध्ये जेवढं तुमचं वय वाढेल ना मान सन्मान देखील वाढत वाढत जातो. किंमत नाही राहते माणसाला. प्रपंचात किती सुख शोधा दुःख बांधावडी ह्या संसार सुखाचा विचार नाही कोठे लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झार. अरे संसार संसार जसा तवा चुली वारा आधी हाताले चाटाके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीच घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारोद. कळते ना माझं बोलणं तुम्हाला. बशी शांत जागेवरती असते पण कपाला अजिबात चैन नसते. या ठिकाणावरून त्या ठिकाणी भांड्याच्या घरात महिला मंडळ बशीला कुठं ठेवता भांड्याच्या घरात आतमध्ये ठेवता की नाही. कपाला लटकते रे तिच्या कानाला लटकून ठेवावं लागतं. बशी फुटली विषय संपला. पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही. हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवावा लागतो. प्रपंचात किती सुख शोधा या संसार नगरी बाजार भारे लाग. मग याचा अर्थ संसार करू नये का. तुकोबाराय सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. पण पत्नी गेल्याच्या नंतर म्हणावं बरे झाले देवा निघाले. आपलं किती किती दिवस आणि किती किती महिने रडतं. तुकोबारायने सांगावं बरे झाले देवा निघाले दिवाळे किती हानी येऊ द्या पण दुःख कधीच नाही म्हणलं का. अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन होतं. सदा नाम गोच सदा नाम गोच कजू हरि कथा नाम घोष सदा सदा नाम गोच कजू हरि कथा सदा नाम गोच करू हरि कथा हो सदा नाम गोच करू हरि कथा तेने सदा चित्ता वा टाळीच्या समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व चुकल्याला सर्व चुकल्याला सर्व चुकल्याला सर्व अलंकार तेने सर्व चुकल्याला सर्व अलंकार सर्व चुकल्याला सर्व अलंकार
माणसाचे दिसण्यावर कधी जायचं नाही माणसानं. साधी भोळी माणसं पण देवासाठी बनतात. पा आवाज कळतो लगेच तुमचा. टाळी वाजवा जोरात. तुम्हाला काही पैसे नाही मागितले टाळी वाजवायचे, आम्ही ठरवले तर आधी तुम्ही नका टेन्शन घेऊ. अखंड कंठात नामचिंतन आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे जगद्गुरु तुकोबारा यांचा अधिकार आहे. सांगितलं योग्य वेळेत विचार करा. किती प्रपंच सार म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न केला, संसार करू नये या मताची नाही. संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसुनी नसावे. संसारात राहायचे पण कसं, पक्ष अंगणी उत्तरती ते का गुंतुनी राहती तैसे असावे संसारी. प्रपंचात राहावं कमळासारखं, राहावं जिभेसारखं. सांगण्याचं तात्पर्य किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख शोधूनही सापडत नाही. विचाराचे प्रकार आहेत 3. पहिला विचार माणसानं कधी करू नये, दुसरा विचार एकदाच करावा आणि तिसरा विचार वारंवार. पहिला दुसऱ्याचं वाटोळं करण्याचा विचार माणसानं कधी करायचा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही एखाद्याच्या पायाखालचं फुल होता आलं तरी चालेल, पण एखाद्याच्या जीवनातला काटा बनू नका. नाही एखाद्याला अर्धी भाकरी आनंदानं देणं झालं तरी चालेल, पण एखाद्याच्या अन्नात विष कालवण्याचं काम करू नका. नाही एखाद्याला तुम्हाला घर बांधून देता आलं तरी चालेल, पण एखाद्याची झोपडी जाळण्याचा प्रयत्न माणसानं करू नये. नाही एखाद्याचं लग्न जुळून देता आलं तरी चालेल, पण जमलेलं लग्न कधी मोडण्याचं काम करू नका. मला सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला चांगलं करता नाही आलं करू नये, पण वाईट करू नये. काही काही लोकांचा स्वभाव फक्त काडी लावून देणं एवढंच काम असतं. एक होती दासी पट्ट राणी केले तिचे, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. एक भिकाऱ्याची पोरगी होती, प्रत्येक गावागावात जायची. सोया गे पिना गे आंधायला रसा गे टकलीला बक्कल गे तुझ्या म्हाताराला खेळ खुळखुळा गे रमाई बयो वाडे माय वाड मावशी रेड बाकर. जमताय ना. ज्या वेळेला भिकारीन पाहिली नक्षत्रासारखी दिसणारी रूपवान होती, हळदीच्या गाभ्यासारखा तिचं देह होता, डाळिंबी सारखी ओठ, गुलाबाच्या पाकळीसारखे तिचे गाल, सोडोल बांधा, धनुष्याला लावलेल्या ताणलेल्या बाणासारखे तिचे भोया, एवढी सुंदर होती ती रूपवान मुलगी. त्या राजाच्या मुलानं पाहिली आणि हा म्हणे लग्न करणार तर या पोरीसोबत. का ग माझ्याशी लग्न करतेस का. ती म्हणे मी संस्कारी मुलगी आहे. अरे मुलीला काय विचारतो, तिच्या बापाला जाऊन विचार लग्न करायचंय का. आताच्या पोरी बापाला विचारायची सुद्धा वेळ देत नाही. किती स्वाभिमानानं जगत आलेला बाप असू द्या, पण आताच्या पोरी गावागावात जाऊन पहा तुम्ही, आयुष्यभर कधी कोणाचा एक शब्द नाही ऐकून घेतला आणि एखाद्या गोष्टीमुळे कधीच मान खाली नाही घातली, पण आज फक्त पोरीच्या चुकीच्या वागण्यामुळे बापाला मान खाली घालण्याची वेळ येते. किती हात जोडून विनंती आहे, ही वेळ कधी कोणत्याच पोरीनं बापावरती नाही आणली पाहिजे. आज आमच्या परिसरामध्ये कित्येक घडलेल्या घटना आहेत. अहो काही लोक आमच्या पैसे डसा रडतात. कधी कधी लोक म्हणतात ताई तुम्ही कीर्तन करता, तुम्ही हजारो लोकात उभे राहता. मी सांगू तुम्हाला, जी पोरगी हजारो लोकात उभं राहून उपदेश करत असते का, ती मुलगी म्हणजे तिच्या बापानं सांभाळलेली वाघीण असते. आणि त्यासाठी तेवढ्या मोठ्या अंतकरणाचा बाप लागत असतो. मला सांगण्याचं तात्पर्य, परिस्थिती पाहिली तर खूप बिकट होते. आम्ही तिघीजणी बहिणी, मोठी जॉबला आहे, लहानी MBBS करते आणि सगळ्याच व्यवस्थित आहे. परिस्थिती नाजूक होती, पण कायम बापाने एक शिकवावं, शेती विकवण्याची वेळ आली तरी चालेल, 5 एकरची 5 एकर घालू, पण कधीच आमची मान खाली जाईल असं मात्र कधी वागू नका. आमच्या गावातल्या फक्त आमच्याच घरातल्या पोरी आपोआपल्या ठिकाणी व्यवस्थित लागलेल्या आहेत. मला सांगण्याचं तात्पर्य, सगळ्या पोरींना हात जोडून विनंती, किती लोक आमच्यापाशी ढसा रडतात. ताई अहो असं केलं पोरीनं, नाही सांगा वाटत तो कोणाच्या जवळ. बाप कधी रडत नाही. किती मोठी हानी होऊ द्या, किती मोठं नुकसान होऊ द्या, अहो काहीच त्यांचा पैसा किती चोरी होऊ द्या, कधी बापाला तेवढं दुःख होत नाही. पण काळजाचा तुकडा असतो तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत आलेले असतात ते पोरीला. लहानाची मोठी करतात आणि ज्या वेळेला ती स्वाभिमानानं दुसऱ्याच्या घरात स्वाधीन करायची असते त्यावेळेला ती मुलगी स्वतःच्या हाताने निर्णय, स्वतःच्या बुद्धीनं निर्णय घेते. मला आजपर्यंत सांगा, जगात कोणत्या मायबापाला वाटतं की आपल्या पोरीचं वाटोळ व्हावं. अहो नको ती स्थळं पाहतात. कधीच कोणाच्या समोर न हात जोडणारा बाप त्या जावयाच्या समोर जातो, सांगतो जावई बापू माझी पोरगी तळहाताच्या फोडासारखी सांभाळी. एखादी गोष्ट कमी जास्त होईल, नाही तिने एखादं काम बरोबर केलं आणि एखाद्या वेळेला चुकलंच काही तिचं,
तर तिला पदरात घालून घ्या. वयाच्या समोर जावं. तुम्हाला सांगतो तुमची लेक म्हणून सांभाळा. येईन बाईला सांगावं, तुम्हालाही सांगतो तुमची लेक म्हणून सांभाळून घ्या. कधी काही चुकलंच ना तर तुमचा पोटचा गोळा म्हणून सांभाळा, कारण एकुलती एक पोरगी आहे. अगदी काळजावरती दगड ठेवून तुमच्या स्वाधीन केलेली आहे. मला सांगायचं, या गोष्टीची जाणीव आज प्रत्येक मुलीनं ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक मुलीनं ठेवली पाहिजे. एवढ्या सहजासहजी या गोष्टी नसतात हो. आज तळहाताचं हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस मायबाप जगतात. जा जरा बीड जिल्ह्यामध्ये, जा जरा नांदेडच्या भागात. आज पीक उद्ध्वस्त झालेत तर सोशल मीडियावरती व्हिडिओ होतात. सरकारच्या समोर हात जोडावेत आणि प्रत्येक बापानं सांगावं, 2-3 मुली आहेत, लग्नाला आलेली होती, आता लग्न लावून द्यायचं होतं. 4-5 लाखाचं कुठंतरी आता पीक येणार होतं, पण आज आमच्या मुलीचं पीक उद्ध्वस्त झालंय, तर आमच्या मुलीचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य सुद्धा उद्ध्वस्त झालंय. लोक जातात तो राजकारणी सुद्धा फक्त व्हिडिओ काढून परत येत आहेत. सोशल मीडियावरती पहा तुम्ही, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येण्यासारखी गोष्ट आहे. आपण म्हणत होतो कलियुगामध्ये अगदी महाप्रलय होणार आहे, कुठेतरी पाणी दिसतंय. आज काय काय घटना होत आहेत. आपण सुरक्षित आहोत म्हणून आपल्याला दुःख वाटत नाहीये. त्या भागात जाऊन लोकांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. सांगण्याचं तात्पर्य लेकरांच्या वरती चांगले संस्कार असावेत. मुलगी असावी पण ती सुद्धा चांगल्या विचाराची पाहिजे. मुलगाही असावा पण चांगल्या विचाराचा. विचार करावा. पहिला विचार दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधी करू नये. कधीच करू नये. नाही चांगलं करता आलं तरी चालेल, पण एखाद्याचं वाईट करण्याचं काम करायचं नाही. तुम्हाला प्रसंग सांगत होते. विठ्ठल विठ्ठल आपला प्रसंग चालू होता. ज्या वेळेला त्या राजाने विचारलं, माझ्याशी लग्न करतेस का? जा म्हणे माझ्या बापाला विचार. बापाला विचार म्हटल्याबरोबर राजानं घोड्यावरती बसला आणि तसाच तिच्या बापाकडे गेला. म्हणे, का हो, नक्षत्रासारखी दिसणारी तुमची मुलगी, रूपमान असलेली तुमची मुलगी, तिचं लग्न माझ्याशी लावून देता का? कशाला गरिबाची थट्टा करता? म्हणे, राजेसाहेब नका ना मजा करू, नका थट्टा करू. हो, कशाला आमची मजा घेता? नाही म्हणे, खरंच सांगतोय, तुमच्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून द्या. 1 महिन्यापासून लग्नाची तयारी चालू होती. आनंदात लग्न पार पडलं आणि प्रत्येक भागाभागात गेलं की लग्न झाल्याच्या नंतर सत्यनारायण करण्याची पद्धत असते. करताना तुमच्या इकडे ही सत्यनारायणाची पूजेला 2 जण बसले. सत्यनारायणाची पूजा झाली आणि हिला 3 जणी नंदा होत्या. नंदाजवळ आल्या. म्हणे, वहिनी साहेब लग्न झालं म्हणे, आता परंपरेनुसार म्हणे आपल्या संस्कृतीनुसार आता नाव घ्या. ती नाव घेते मी, आपण ऐका. त्या राजाचं नाव होतं हरिश्चंद्र. हिनं नाव घ्यायला सुरुवात केली. ती म्हणे, पांढऱ्या दुधावरची मौमौस आहे, पांढऱ्या दुधावरची मौमौस आहे, हरिश्चंद्राचं नाव घेते भाकरवाड ग. याला म्हणतात. एक होती दासी, पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. माणसाचा मूळ लोकांची घरं जाळायचा प्रयत्न केला. हनुमंत महाबळी दाढी कधी करू नये प्रयत्न. एखाद्यानं बंगला बांधला, कौतुक करा, वा आपल्या गावात बंगला नव्हता, चांगलं झालं बांधला. एखाद्यानं गाडी घेतली 20-25 लाखाची, कौतुक करा, बरं झालं गाडी घेतली, चांगलं झालं. आपल्या गावात गाडी नव्हती, अहो तुमच्या छातीत कधी चमक निघली ना, रात्री बेरात्री तरी सुद्धा त्याच्या गाडीत बसून नेईल तुम्हाला हॉस्पिटलला. पण हे गप पेढा खात नाही, हे पेढा खातच नाही. हे म्हणतं त्यानं काय घेतली असं म्हणे हप्त्यावर. त्यानं हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घे, पण घेतली ना. घ्यायला की जळायचं नाही अजिबात. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचंय, अन्न मान धन हेतू प्रारब्ध आधीना. द्यायचं किती घ्यायचं किती भगवान परमात्माच्या हातात आहे. पहिला विचार दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधी करू नये. दुसरा विचार एकदाच कोणता? सावधान. एका पुरुषा 2 नारी आणि पाप वसे त्याच्या घरी. 2 बायका आणि एका ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं. ऐका, नेमका संक्रांतीचा सण आला ना, अगोदरच्या दिवशी लागली ना दोघीचं भांडण. ब्राह्मण बुवाला अशा दोघी वाढायच्या. आपल्याकडे जेवायला आधी तो म्हणला, जिचा अगोदर स्वयंपाक होईल मी तिच्याकडे जेवायला येतो, पण तुम्ही भांडू काय नका. ब्राह्मण बुवा ज्यावेळेला झोपला जाऊन दुसऱ्या मजल्यावरती पहिली केलेली बायको राहत होती आणि नंतर केलेली खाली राहायची. पहिली केलेली जरा संस्कारी होती, आजी संस्कारी होती म्हणून ती पहाटे 4ला उठली. तिनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि सकाळी 6 वाजता आवाज दिला. म्हणे, मालक जेवायला झालं म्हणे, लवकर वरती या. ब्राह्मण बुवा असे डोळे चोळीत वर निघाले, धोतर हातात धरलं आणि असे पायऱ्या चढत होते. तेवढ्यात खालची डोळे चोळीत बाहेर आली. ती जशी बाहेर आली, ती म्हणे एकदा वर गेलं तर लवकर खाली नाही यायचं. पटकन गेली, खालून ब्राह्मण बुवाचे पाय पकडले. तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीनं ब्राह्मण बुवाची शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण बुवा दोघींनी मिळून खाली पाडला. एक बसली छातीवर आणि एक बसली पायावर. तेवढ्या शेजारच्या राधा अक्का आल्या. राधा अक्का म्हणतात, ब्राह्मण बुवा
अहो यावर्षी संक्रांत कशावर आहे? ब्राह्मण बा म्हणतात दिसू नका तुम्हाला 2 तास झाले माझ्यावर बसले. विठ्ठल विठ्ठल. हा दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार नाम धरा कंठी का करावं नाम चिंतन माऊली ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होणी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. 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 ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता नाम नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. पर्वत जळती पापांचे. पर्वत जळती आणि तेच नाम मुखात नसेल. दमानी वाजव टाळ्या दमानी. पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन करू आपण. मनातून काय आहे का नाही तुमचं? का पैसे मागितले काय मी तुम्हाला? टाळी मनातून तुम्हाला गंमत सांगते मी, ऐका. बाबा एकदा कीर्तनामध्ये एक म्हातारी बसलेली होती. नुसती अशी पाहिजे माझ्याकडं आणि नुसती रडायची ढसा ढसा शेजारींच्या गळ्यात पडू पडू. कीर्तन संपलं. मी आजीला धरलं. म्हणलं आजी काय झालं तुम्हाला रडायला? काय आवडलं कीर्तनातलं? काही घरी सुनाचा त्रास आहे का? काय सांगू ताई म्हणे माझ्या भाजीला तेल नाही. 2 महिने झालं कपड्याची साबण संपली म्हणे. पाक असा पदराचा वास येतोय. म्हटलं सून काही लांबची केली का काय? तिथंच घोटाळा झाला ताई. सख्या भावाची. त्रास कशाचा आहे म्हणलं नेमका तुम्हाला? काय सांगू ताई म्हणे कीर्तनाला यायचं नव्हतं मला. जेवण करून दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसले होते. जेवण केलं पण ताई आठवलं म्हणा 3 महिने झालं 103 किलोची माझी गदड्यासारखी बकरी होती ताई. बकरीने आमच्या शेतात नेलं. राधा अक्काचं गहू खाल्ला आणि बकरी अशी फुगून आडू आडू मिली. तिने आ केलं की मला माझ्या बकरीची आठवण यायची. तशी तुमची बकरी नाही मिली कोणाची? तसं हजर तर सांगा. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्माचं नामचिंतन कंठात नसेल नाम विनमुख आणि सर्व बरं भजन करायला कुठे जायची गरज आहे का? उठता बैसता भांडता कांडता त्याच्या पुढे कोणतंही काम करा. तोंडाचं काही काम आहे का? कामामध्ये काम. कामामध्ये कामा काही म्हणा राम राम. काही म्हणा राम राम. काही म्हणा राम राम. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवद्रमा सुख होईल दुःखाचे. कामामध्ये कामा काही म्हणा राम राम. जाईल भवद्रमा सुख होईल दुःख. काही म्हणा राम राम. जाईल भवद्रमा सुख होईल दुःखाचे. दुःखाचे दुःखाचे. टाळी वाजवा जरा ते. जय हो. कोणतंही काम करा. तोंडाचं काही काम आहे का? मला सांगा आता किती जणी शेतात गेल्यावर कापूस वेचताना हरिपाठ भजन काकडा करतात? अशा कापूसाचा उभे राहतात राहणार. उभं राहिले की मी केलं म्हणून कीर्तन संपले पहा तुम्ही. अशा इथून निघाल्या सगळं गाव सोडणार आणि माझ्या मागं लागणार. कुठं
काम काम कोणतंही करा, तोंडाचं काही काम आहे का? भगवान परमात्माचं भजन. काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. हरिमुखी मन हरिमुखी हरिमुखी मन हरिमुखी हरिमुखी मन हरिमुखी हरिमुखी मन हरिमुखी मन हरिमुखी मन हरिमुखी. भगवान परमात्माचं भजन का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाळ. कधी केसाला सुद्धा धक्का नाही लागणार तुमच्या. पण माऊली ज्ञानोबा सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा. तेथे कळी काळाचा नामचिंतन करा. तुम्ही म्हणाल ताई भजन करू, पण भजन केलं तर आमचा फायदा काय? फायदा आहे ना, तो खूप बरा आहे. अभंगाच्या दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. हो दयाला तुलकट बाबतंदो, दयाला तुलकट बाबतंदो. दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. दयाला तुलकट बाबा दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. जय हो. वा वा. तयाच्या चिंतने निर्सेल संकट, तराल दुर्घट. तुकोबराय सांगतात नामचिंतन करा. कधी संकट येणार आणि जरी संकट आली त्याचं निवारण भगवान परमात्मा करेल. साधू संतांच्या वरती आलीच की संकट, पण जगाच्या मालकाने निवारण. असा कार्य विठ्ठला तू केला शिकावा, अलंकार विसरूनी गेलासी देवा. वाकड घेऊन अंगावरी आळचोरीचा माझ्यावरी. जगाच्या मालकानं सुळाचं पाणी केलंय, कंठात नामचिंतन. रोज पहाटे उठावं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं कळतं ना तुम्हाला? आताच्या काळात कुठले जाते राहिले? पहिल्या काळात बाई लवकर उठायची पहाटे 3ला 4ला. आता ह्या नाही, आता हे उठत येत पहाटे 5ला जागे दिसतात. आपण विचारू कशाला उठले? ते म्हणणार ताई काय नाही ताई, हिटरचं बटन टाकतो म्हणे तेवढं. पहिल्या काळात बाई लवकर उठायची पहाटे 3ला 4ला. जातेवरची गाणी कळत होते. आता कुठले गाणे? एके बाईचा नवरा 8 वाजले तरी उठच ना. नवरा गोद्याड्यात, बायकोनं केलं चालू. पहाटेच्या ग पारामंदी जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगान उठर गोधाड्यातल्या सोंगा. आताचे गाणे आहेत. माझी आजी पहिल्या काळातलं गाणं म्हणायची, मी म्हणून दाखवते. पटलं तर फक्त टाळी वाजव. इथे बऱ्याच जण वयस्कर आहेत. आजी म्हणायची, पंढरा ग पुरामंदी काही वाजत गाजत, शिरी सोन्याचा बाशिंग लगीन देवाचा लागताय. तुळशीचा पाला बाई आता होता काय झाला, सख्या माझ्या विठ्ठलाने रावळाला रंग दिलाय. असंच होतं ना. टाळी जोरात जोरात जोरात. आणि संत जनाबाई सांगतात, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही काही नाही गुणे, विठ्ठला काही नाही गुणे, पांडुरंगा
काही राजी उणे विश्वाचे तू फिरविशी जाते विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ काढसी दैवाचे पीठ काढसी दैवाचे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे माय बापा काही नाही गुणे पांडुरंगा काही नाही गुणे जो विश्वाचं जातो फिरतो तो भगवान परमात्मा. संकटाचं निवारण एवढ्या सहजासहजी होत नाही. देवाला समर्पण करावं लागतं. अंतःकरणात तेवढा भावशुद्ध असावा लागतो. संकट आली ना, आज भक्त प्रल्हादांच्या वरती संकट आली पण कंठात नामचिंतन होतं. संकट आली 5 वर्षाच्या दुरोबाळावरती पण अखंड कंठात नामचिंतन होतं. प्रेम की रंग में सी डूबी बन गया एक हीरो बन गया एक हीरो प्रेम की माला जपते जपते आप बनी में शाम सांसों की माला पे सिमरू में राधे श्याम. कंठात नामचिंतन होतं अखंड. भगवान परमात्माचं भजन. द्रौपदी मातेवरची संकट आलेत. 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात भगवंतानं. सांगण्याचं तात्पर्य कंठात नामचिंतन असावं. तुम्ही सांगाल ताई भजन करायचं ना, करू ना म्हातारपणी. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध सोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे उळसा राम राम स्मरा आधी आधी नामचिंतन करावं. नाशिवंत देह जाणार सकळ काधी शरीराची होय माती शरीराची. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है आया तो अकेला जग में आया तो अकेला जग में आया तो अकेला जग में जाय भी अकेला है. 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है. नामचिंतन योग्य वेळेत का संतांनी वर्णन केलंय. परमार्थ करा तर ना भाग्यवंत नटे हरी का प्रमाण दिलेत. सांगितलं असतं ना म्हातारपणी करा पण नाही. भवसागर तरुण पार करायचं असेल जोपर्यंत हा तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून लोक टाकतील. म्हणून परमार्थ योग्य वेळेत. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पायत वतू आपले सोहित पाहे तीर्थयात्रा जाई याच देही घडे देवाचे भजन 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 अनेक हे ध्यान नाही कोठे अनेक हे ध्यान नाही कोठे याच देही गड देवाचे भजन याच देही गड देवाचे भजन याच देही गड देवाचे भजन हो हो याच देही गड देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन किंवा देवी दिला देह भजना गोमटा योग्य वेळेत सावध व्हावं. माणसाचं आयुष्य अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहिगा. पहिल्या काळातली माणसं 100 वर्ष जगायची बाबा. आता नाही राहिले. आता 50 आणि 60च्या पुढे कुणी जाईना. पहिल्या लोकांचं खाणं चांगलं होतं राहणं चांगलं होतं आणि विचारही चांगले होते. दिलेलं कामं प्रामाणिकपणे पार पडायचे. त्यावेळेला पहाटे लहान लेकरं झोपेतून उठायचे आजी पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजानेच लेकरं उठायचे. आता आम्हाला सकाळी सकाळी खारीवाले आणि पावावाले उठतात. पहा ना तुम्ही
सूर्याची कोळी कोळी किरण धरणी मातेवर पडली आणि पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती ऐकायला यावा आणि आई शिकवायची लेकरांना खरा तो एकाची धर्मा जगाचे बांधकोर खरा तो जगाला प्रेम अर्पा. असंच होतं की नाही. चांगलं राहणं चांगलं. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे पहा तुम्ही. एक एक मावळा धिप्पाडची धिप्पाडा. लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं. आणि मावळा होता पहा. एक मावळा एका टायमाला 5-5 पाचून खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचून 5 25 चपात्या एका टायमाला खायचा. आता दिवसभर एकच चपाती खातं. एवढे हातपाय आणि भली मोठी ढेरीन. माई म्हणते महा वाघ. कशाचं वाघन कशाचं. पहिल्यासारखी माणसं नाही राहिले. जगायचे 100 वर्ष. आता वेळ किती राहिला आपला. वेळ किती कीर्तनाचा नाही विचारत हो, तुमच्या आयुष्याचा विचारते मी. कीर्तन सोडते तुम्ही नका टेन्शन. अजिबात मोबाईल पाहायचा नाही कोणी. कीर्तन बरोबर टायमाला सुटणार. माहिती का आपला वेळ किती राहिला. संतांनी वर्णन केलंय. जिंदगी एक किराया एक घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक पल में बदलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. त्यासाठी सावध व्हायचंय. प्रत्येकाच्या संकटात भगवती माता धावून येते. पहा, संकटात धावून येते. सुंदर असं भगवती मातेचं एक भजन आहे. अग धावा ठाई ठाई दैत्य मातला, अनसंपू देत काळ दृष्ट बंधनातला. अग धावा ठाई ठाई दैत्य मातला, अनसंपू देत काळ दृष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे, बळतेच आज संबळाला दे. अन अंबाबाई गोंधळाला ये, अग अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अग अंबाबाई गोंधळाला ये. अंबाबाई गोंधळाला ये, तुळजा भवानी गोंधळाला ये, अंबाबाई गोंधळाला ये. भगवती मातेचा जागर करावं प्रत्येकानं. जगत जननी जगदंबा माता, किती मोठं संकट येऊ द्या, ज्या वेळेला राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ भगवती मातेच्या शिवाई मातेच्या प्रांगणात उभ्या राहत आहेत आणि आई तुळजा भवानीनं प्रार्थना करावी, भगवती माता माझा मुलगा दूषणाच्या तंबूत जातोय, त्याच्या हातामध्ये यश प्राप्त करून दे. आणि भगवती मातेला प्रार्थना करावी. तिथे विनंती केली आहे. दे स्वामीने स्फूर्ती दे शिवबाला, आई भवानी बळ दे ग त्याला, तुझे लेकरून धावा ग हा केला. आई भवानी
गडबाई आता दारू गडबाई दारू गडबाई आता दारू गडबाई आता दारू गडबाई आता कोल्हापूरची महालक्ष्मी दारूगड आई तुळजा भवानी दारू कोल्हापूरची लक्ष्मी दारू भवानी दारूगड वणीची सप्तशृंगी दारूगड पंढरपूर निवासिनी दारूगड वणीची सप्तशृंगी दारूगड पंढरपूर निवासी दारूगड माहूरची रेणुका दारूगड पंढरपूर निवासिनी दारूगड दारूगड पंढरपूर निवासी दारूगड माता कनकावती माता दारूगड 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 बाई आता दारूगड बाई आता दारूगड दारूगड बाई आता दारूगड आई राजा जगदंबा माता की आई कनकावती माता की विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबारे नामात चिंतन करा का तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भजन करा कधी संकट येणार नाही आणि जरी संकट आली त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. सुंदर असं वर्णन तुकोबाराय सांगतात. नामचिंतन करा अखंड भगवान परमात्माचं नामचिंतन तुमच्या कंठामध्ये असेल पण ते नित्य नेमानं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जनमुनिया कोळी वाचे स्मरे राम धरी हाची का नियम नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी अखंड भगवान परमात्मा तुमच्या जवळ असेल. नामचिंतन करावं तेही योग्य वेळ. आता भजन का करावं ऐका सगळ्यांनी. एखाद्या जावयाची आवड विचारायची असेल महिला मंडळ तुमच्या जावयाला नेमकं काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार. मुलीला बरोबर. जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या फक्त मुलीला माहिती आहे तसं देवाला काय आवडतं हे फक्त संताला माहिती आहे. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड संताची आवड आणि भगवंताची आवड. आता महिला मंडळाला आवडतं काय साडी आणि सोनं आवडतं की नाही. सोनं फार आवडतं. एका बाईचा नवरा पहा अगदी लग्नाला 5-50 वर्ष झाले ही बचत गटाच्या अध्यक्ष होती पण मालकाने एखादा दागिना ते म्हणे मालक 65 वर्षाचे झाले पण कधीच नाही मला केला फुटका असं ती मालकाला म्हणे. काय म्हणे मला नाही केला फुटका म्हणे. मालकाला राग आला दुकानात गेला 100 रुपयात 1 किलो सोनं तुमच्याकडे आहे. ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही त्याचं नाव हिला ती सोनं करून आणलं हिनं घातलं आणि नेमकं यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न. ही होती बचत गटाच्या अध्यक्ष. 4-5 जणी सोबत घेतल्या आणि 5-6 जणीत गाडी केली. गाडी करून लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर. सोनं पाहिलं चोरांनी जसं सोनं पाहिलं चोर म्हणे आजी सोनियाचा. एवढा आनंदाने उड्या मारायला लागले. अशी आड रानात त्यांची गाडी अडवली. चाकू दाखवलं उतरा खाली. सगळ्या जणी खाली उतरल्या. ज्यांच्याकडे होतं का ओरिजिनल 2 तोळे 3 तोळे 5 तोळे 10 तोळे त्यांनी काढून दिलं. पटापट काढून दिलं. म्हणे घ्या आमच्या पोरं नोकरीला आहेत परत आम्ही करू पण जीव परत भेटणार नाही. या बाईचं खोटंच होतं अध्यक्षाचं पण तरी दीच ना. अशी हाणली चोरांनी. तोंड सुज तर मार खाल्ला. बरं मार खाल्ला तर गप्प बसाव की नाही. चोर परत निघाले. जाता जाता येणं गेली अंगावरचं सोनं काढून घेतलं तिच्या आणि असे 1 किलोमीटर जात नाहीत तर ती म्हणे जा घेऊन जा 100 रुपयात सगळं आणलंय. तिथून परत आली ना अशी हाणली. भलं मोठं तोंड सुजलं. मार खाल्लं परत म्हणे मुर्द्याने हाणलं पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं. कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. सांगायचं मला आवड तुमची आवड सोडा. लहान लेकराला आवडतं काय खोड्या करायला आवडतं आणि पैसे मागायला आवडतं. लहान लेकराला खोड्या करायला तुमच्या लेकराने खोड्या कराव्या ना मला नाही. भगवंत खोड्या करतात. आणि गवळणींनी म्हणावं यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग तुझ्या कृष्णाला काही तरी सांग ना ग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल. तरी मैया ऐकत नाही. मैया म्हणतात 5 वर्षाची माझी बाळगे अंगणी खेळे खेळ कालटकाची घेता आळगे तुम्ही मोठ्या ढाल गजागे तुम्ही 12 घरच्या 12 म्हणा कणगरच्या
भगवंताने अनेक खोड्या केल्यात, पण तरी सुद्धा मैया काय ऐकत नाहीत. आई कोणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, या गवळणी भांड खोरा, या गवळणी भांड खोरा. मला म्हणत्यात गोकुळचा चोर, मला म्हणत्यात गोकुळचा चोर. आई कुणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, आई कुणाचं ऐकू नको ग, आई मजला मारू नको, मारू नको ग, मारू नको. आणि गवळणी भगवंताला विनंती करतात, रे नंदलाला तू छेडू नको, रे नंदलाला तू छेडू नको. धरुनिया पदराला ओढू नको, धरुनिया पदराला ओढू नको. रे नंदलाला तू छेडू नको, रे नंदलाला तू छेडू नको. सांज वेळ झाली घरी जाऊ दे ना, नको बासरीच्या घेऊ सताना. शब्द लागवे कान्हा वालो नको, रे नंदलाला तू छेडू नको. भगवंतानं अनेक खोड्या केल्यात. मैया म्हणतात खोड्या नको करू माझे बाबा. देवाच्या खोड्या सोडा, जीवाच्या खोड्या सोडा, संतांच्या खोड्या आहेत. संतांची आवड आहे. आवडे हे रूप गुजरे पाहता लोचन, माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, आवडी माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नयना गुडी गुडी पुरा, नयना गुडी. पांडुरंगी माना रंगले रंगाले, पांडुरंगी माना रंगले. पंढरपुरा नयना गुडी, पंढरपुरा पांडुरंगी माना रंगले, पांडुरंगी माना रंगले. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा, नेहिनगुडी संताची आवड. आणि अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडत आहे. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण करायला भगवंताचा स्वभाव आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. भगवंत अभिमानानो रे कोड अवघेची पुरे, पण काय करावी साधने फळ अवघेची येणे, किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. ज्या दिवशी भगवंताची आवड पूर्ण करायला भगवान परमात्मा आपोआप तुमची आवड पूर्ण करणार आहे. किती म्हणाल हे माझं ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगे सोय रे. नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. जगात आपलं कोण आहे माहिती आहे? विठ्ठल माझा 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 मनाना. आता सगळ्यांनी 2 मिनिट मी भजन पुढे म्हणते, सर्वांनी माझ्या पाठीमागे. एक काम करू, अगोदर मावशा म्हणतील, डोक्यावर पदर घ्या एकदा. हा, भजन झालं की काढून टाका परत. तोपर्यंत पुरुष मंडळ तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावा, आपण बघू कोणाचा. महिला मंडळांनी जोरात म्हणायचं माझ्या पाठीमागे. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी.
पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, तुम्ही लावली कशाला धार? जोरात अजिबात कुच्चरपणा करा. इकडे शांत बस फक्त. हे तुम्ही अजिबात कुच्चरपणा करायचं नाही, जोरात म्हणायचं सर्वांनी. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा. गुळाची वाटी द्यायची तिकडं, थोडं जोरात म्हणा अजून. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जोरात जोरात. माईक घेऊन तिकडे येऊ का? यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा जोरात. देवाशिवाय आपलं कोण नाही तुम्हाला वाटेल. भजन संतांनी प्रमाण दिलं. देव पहावायसे गेलो तेथे देवाची गुण्या ठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. त्या भगवंताचं नामचिंतन करावं. तो खूप बऱ्याच सांगतात ज्या कुळामध्ये नित्यनेमानं भगवान परमात्माचं नामचिंतन केलं जातं, पण भक्तिभावाने आणि प्रेमाने अंतःकरण अगदी भाव शुद्ध ठेवून नामचिंतन करावं. जगद्गुरु तो खूप बरं आहे. अशा कोटी कुळाला पुण्यता आणि धन्यता देतात अभंगाचं शेवटचं शब्द. तुका मन कोटे कुळीत पुनीत, तुका मन कोटे कुळीत पुनीत, तुका म्हण कोटी कुळीती पुनीता, तुका म्हण कोटी कुळीती पुनीता. तुका मन कोटी कुळीत पुनीत, तुका मन कोटी कुळीत पुनीत. तुका म्हण कोटी कुळीती पुनीता. तुका म्हण कोटी, तुका म्हण कोटी कुळीती पुनीता. भावे गाता घेता विठोबाते, भावे गाता घेता तयाच्या चिंताने बिरकेला संकटा, तयाच्या चिंताने बिरकेला संकट. तयाच्या चिंताने निजेल संकट, तयाच्या चिंताने निजेल संकट. धरा दुरी काटा बाबाचा धरा दुरी काटा रे.
टाळी वाजवा एकदा जोरात. शरणात तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे कोटी कुळेती पुनीत पण भावे गाता गीत. विठोबाचे भक्ती भावना भगवान परमात्माचं नाम चिंतन कारण थोर प्रेमाचा भूकेला आणि हाची दुष्काळात याला. आज प्रत्येकाला वाटतं भगवंतानं आम्हाला हे द्यावं, देवाकडून पाहिजे पण देव कोणाला नको आहे. अंतकरणात भाव शुद्ध ठेवाल तर प्रत्येक गोष्ट प्राप्त होईल. भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करेल. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही र देवा, बाजारचा भाजीपाला नाही र. दगडाचा देव त्याला वडराचा भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला आगळीचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. देवाशाने भेटायचा नाही र देवाशाने पावायचा नाही र देवा, बाजारचा भाजीपाला नाही र देव, बाजारचा भाजीपाला नाही. अंतकरणात भाव शुद्ध असावा, त्यासाठी योग्य वेळेत सारासार विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी, कोणता विचार क्षणोक्षण हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हात वरती घ्या. महिला पुरुष सर्वांनी हात वरती घ्या. जय हो. जो खेल गए प्राणों पे, जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार हनुमान के एक बार हनुमान के लिए